ओपन रोड आहे, ठीक आहे. आता यांचं हे कशामुळे झालं त्याचं कारण तुम्हाला सांगतो. जो दत्तानी मॉल आहे त्यांनी तो युनिटी मॉल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणून रजिस्टर केला आणि ते उच्च न्यायालयात केले. त्याचं कारण असं की तिकडे बरेच शॉप आहेत, त्यांना पार्किंगची सुविधा नसल्यामुळे ते लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयामध्ये स्पष्ट असे आदेश दिलेले आहेत की कुठल्याही पब्लिक रोडवरती तुम्ही कुठलीही पार्किंग बांधायची नाहीये. परंतु यांनी कुणाला न जुमानता डायरेक्ट इकडे अशी ही पार्किंग चालू केली. त्यांच्याकडे कुठलीच याची परवानगी नाहीये. आपल्याला माहित असेल की महापालिकेमध्ये स्पष्ट ओसी मध्ये नमूद केलंय की 204 ही पार्किंग 4 व्हीलर साठी द्यायची आहे आणि 310 2 व्हीलर साठी द्यायची आहे. आणि आपण पाहू शकता एवढा मोठ्या या मॉल असू द्या किंवा हा मोठा एरिया हा पूर्ण दत्तानीचा आहे, तर यांनी ती पार्किंग सुविधा कुठेच उपलब्ध केली नाहीये. म्हणून आता त्यांना ही इकडे पार्किंग दाखवून न्यायालयात हे दाखवायचे की आम्ही पार्किंग इकडे केली आहे, परंतु हे कायदेशीर नाहीये. आणि ह्या सगळ्या चुकीच्यासाठी डॉक्टरांना सगळं फेस करायला लागतंय. आपल्याला एक मुख्य इथे उदाहरण देतो. ह्यामध्ये महापालिकेचे कमिशनर असू द्या, टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असू द्या किंवा सगळे समाविष्ट आहे. आपण जर बाजूला जर बघितलं तर आयुक्ताला या दत्तानीने गिफ्ट एक दिला, म्हणजे एक सांगू ना प्युअर एक रिश्वत म्हणतात ना त्या प्रकारे हे काम केलंय. आम्ही तुम्हाला बंगला देतो, तुम्ही आम्हाला TDR द्या किंवा FSI द्या. आणि त्या बंगल्याकडे खरी ही पार्किंग दाखवली गेलेली आहे, काही पार्किंग तिकडे दाखवली आहे. आणि तो जो बंगला आहे त्या सगळ्या विषयासाठी आयुक्त साहेबांना आम्ही वारंवार भेटलो की साहेब एक डॉक्टर आहे, डॉक्टर जे लोकांची सेवा करतात तर ऍटलिस्ट डॉक्टरांना तरी त्रास नाही व्हायला पाहिजे. परंतु कोणीही अधिकारी याच्यावर ऐकत नाहीये. त्यासाठी आज आम्ही इकडे आलोय. आज नुसतं आम्ही शांत याच्याने आलोय. जर पुढच्या ह्या काही आठवड्यात ही जर पार्किंग काढली नाही गेली तर आयुक्तांच्या बंगल्यामध्ये घुसून आम्ही गाड्या पार्क करू या सगळ्या लोकांचे, एवढं आम्ही तुमच्या मार्फत सांगतोय. प्रहार जनशक्ती पक्षाने थेट वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना इशारा दिलेला आहे, जर ही पार्किंग आठवड्याभरात हटली नाही तर तुमच्या बंगल्यात तुमच्या घरात येऊन आम्ही पार्किंग करू. जाणून घ्या, आपल्यासोबत डॉक्टर देखील आहेत. मुकेशजी, तुम्ही ज्या वेळेला या ठिकाणी हे गाळे खरेदी केलं, अर्थात तुम्ही लोकांची सेवा करताय, रुग्ण येतात तुमच्याकडे, या पार्किंगमुळे तुम्हाला किती त्रास होतो? या पार्किंग आमच्या हॉस्पिटलचा इमर्जन्सी एक्झिट आहे. जेव्हा आम्ही जागा घेतली तेव्हा रस्ता होता, त्या साईडचे आम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर, हॉस्पिटलचा जो बायोमेडिकल वेस्ट असतो त्याचा कचरा विल्हेवाट आणि इमर्जन्सीची अति दक्षता रुग्णालयामध्ये करण्यासाठी जे पेशंट असतात त्यासाठीचा एक्झिट मार्ग, छोटी छोटी बाळा जेव्हा काचेमध्ये येतात त्याचा सेट करण्याचा मार्ग म्हणजे NICU मध्ये शकतात. त्याच्यासाठी या साईडने एक्झिट मार्ग वारंवार सांगितलं या साईडने रस्ता या साईडने पाहिली वसई विरार शहरातील मोठ्या बेनामी बिल्डरची कथा. स्पष्टपणे प्रशासनाच्या विरोधात जाऊन, कोर्टाच्या विरोधात जाऊन दत्तानी सारखे बिल्डर या ठिकाणी आपला वरदहस्त निर्माण करतात. आता या पार्किंगचा या रुग्णालयाशी काय संबंध आहे असा जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नातच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु इतका मोठी प्रॉपर्टी, इतका मोठा बिल्डर, आयुक्तांचा त्या बिल्डरशी नेमकं काय संबंध ते देखील प्रहार जनशक्ती पक्षाने सांगितले. भविष्यात प्रहार जनशक्ती पक्ष या विरोधात आंदोलन देखील करेल. परंतु वसई विरार शहरामध्ये आता परिवर्तन झालेलं आहे. परिवर्तन होऊन सुद्धा जर असंच होत असेल तर मग सामान्य जनतेने करायचं काय? या सर्व संबंधित आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.